पेक्षा काहीच झालेलं नाही आहे. मॉर्निंग आहे एकदम रिक्वायरमेंट आली मॅडमनी खूप हे केलं की तिथं रिक्वायरमेंट मला द्यायचीच आहे म्हणून मी काही मध्ये स्टुडंट तयार केले. आणि डिस्पाईट जे पहिले कॅरेक्टर बघितला तेच एक टर्निंग पॉईंट होता. तिथूनच स्टोरी सुरू केली होती आम्ही. कारण काही दिवस इथून इकडे 2D पर्यंत आम्हाला काही इंटरेस्ट नव्हता याच्यामध्ये. म्हणजे जेवढा ज्या इंटरेस्ट मी आलं होतं ॲनिमेशन फील्डमध्ये की काहीतरी करायचं होतं काहीतरी क्रिएटिव्ह फील्ड आहे पण तो फील येत नव्हता जोपर्यंत 2Dपासून 3Dत नाही गेलो. जेव्हा 3Dत गेलो तेव्हा सुद्धा ते असं वाटलं की इथे काहीतरी करू पण एक काय म्हणतात पुश करायला कोणतरी लागतं तसं पुश करायला कोणी असं फील येत नव्हतं. पूर्ण 100% येत नव्हतो. मग सरांनी एक दिवस खूप लेक्चर वगैरे दिलं इन्साईट टाईप तेव्हा खूप सिरियस घेतला आणि खूप कंटिन्युअस प्रॅक्टिस वगैरे चालू केली हार्डवर्क. परत मॅडमनी सुद्धा भरपूर म्हणजे चार्जअप करत राहिलेल्या मॅडम सुद्धा. त्याच्यामुळे मॅडमनी सुद्धा भरपूर हेल्प केली आहे चार्ज करण्यासाठी केली आहे. काम तेवढं आम्ही इथे जेवढे बसायचो तेवढे सिरियसली काम केलं. त्याआधी सुद्धा घरी बसायचो तर मी कधी जास्त तर बसलो नाही पण नाईटमध्ये मी 4 ते 5 3-4 तास तरी बसायचोच प्रॅक्टिसला.